दिसते स्क्रीन? स्क्रीन दिसते का? हो सर दिसते. हो सर दिसते. ओके. बघा, चॅप्टर नंबर 3 स्टीम अँड गॅस पॉवर प्लांट, 14 marks. Second chapter was high pressure boiler. In that boiler we have studied the how to produce steam from water. After this chapter is included because this chapter contain how to use that steam for production of electricity. ठीक आहे. सेकंड चॅप्टर मध्ये स्टीम तयार केलेली. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये ती स्टीम वापरून कशी इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची हे शिकणार आहोत. सिंपल आहे, जास्त काय अवघड नाही. पहिल्यासारखे एवढ्या काय डायग्राम नाहीत, 2-3 डायग्राम असतील. बाकी पूर्ण थेरॉटिकल आहे. सेकंड चॅप्टरचा 10-20% आहे, म्हणजे ते कंट्रोल सिस्टीम वगैरे जे होत आहे त्याच्या डायग्राम वगैरे याच्यामध्ये पण आहे. ठीक आहे. हे सिलेबस आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काय आहे बघा, इंट्रोडक्शन, कॉम्पोनंट्स, ऍडव्हान्टेज आणि लिमिटेशन स्टीम पॉवर प्लांट. त्याच्यानंतर फ्युएल हँडलिंग सिस्टीम इन पॉवर प्लांट, टाइप्स, कॉम्पोनंट, जे टाइप आणि कॉम्पोनंट आहे. त्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटर आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटर म्हणजे तुमचा जो गाडीमध्ये सायलेन्सर असतो तसा इकडं इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटर आहे, जो पोल्युशन कमी करतो. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. त्याच्यानंतर बघा, कंट्रोल सिस्टीम ऑफ पॉवर प्लांट, एलिमेंट्स, टाइप्स, डिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक्स. कंट्रोल सिस्टीम पण आपण we have seen in second chapter also, that included also in third chapter. Next, steam temperature control and feed water control system maintenance procedure. सेकंड चॅप्टरला बी होती, इथं पण आहे. त्याच्यानंतर सेकंड पार्ट आहे गॅस टर्बाइन पॉवर प्लांट, ओपन अँड क्लोज सायकल विथ कॉन्स्टंट प्रेशर गॅस टर्बाइन पॉवर प्लांट, components of gas turbine power plants. Next, method to improve the thermal efficiency of a simple open cycle constant pressure gas turbine power plant. Next, advantages of gas turbine power plant over others. हे झाला सिलेबस तुमचा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, डायरेक्ट चॅप्टर चालू करू आपण. इंट्रोडक्शन. त्याच्यामध्ये डेफिनेशन दिलेली आहे, नीट लक्ष द्या. अ जनरेटिंग स्टेशन विच कन्वर्ट heat energy of coal combustion into electrical energy is known as steam power station. It is also called as thermal power station. सिंपल आहे. असं स्टेशन जिथं हीट एनर्जी, कोलची जी हीट एनर्जी आहे तिचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये केलं जातं, त्याला काय म्हणायचं, स्टीम पॉवर स्टेशन. अ जनरेटिंग स्टेशन विच कन्वर्ट हीट एनर्जी ऑफ कोल कंबशन इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी is known as steam power station. It is also called as thermal power station or thermal power generating plant. ठीक है. In second chapter we have produced a steam by using the heat with the help of water. ठीक आहे. म्हणजे वॉटर पासून आपण स्टीम तयार केली, कशाच्या सहाय्याने, तर हिटिंगच्या सहाय्याने. ठीक आहे. आता ती स्टीम आपल्याकडे तयार आहे. ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आपल्या सिलेबस मध्ये आहे, तिसरा चॅप्टर, म्हणजे ती जी स्टीम तयार झालेली आहे सेकंड चॅप्टर, त्याचा यूज पुढे कसा करायचा. ठीक आहे. इथं काय म्हणलं, अ जनरेटिंग स्टेशन विच कन्वर्ट हीट एनर्जी ऑफ कोल कंबशन इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी इज नोन एज स्टीम पॉवर स्टेशन. इट कॅन ऑल्सो बी कॉल्ड एज थर्मल पॉवर स्टेशन और थर्मल पॉवर प्लांट, थर्मल पॉवर जनरेटिंग प्लांट. परत काय म्हणलं, अ स्टीम पॉवर स्टेशन बेसिकली वर्क्स ऑन द रँकाइन सायकल. What is Rankine cycle? We have studied in second year, that is in thermal engineering. Rankine cycle. ठीक आहे. तिथं कंडेन्सर होता, कॉम्प्रेसर होता, टर्बाइन होता. टर्बाइन मध्ये एक्सपांड होते, कंडेन्सेशन मध्ये कॉम्प्रेस केली जाते, स्टीम कॉम्प्रेस केली की काय होते, हे आपण रँकाइन सायकल मध्ये शिकलेलो आहे. The steam power station basically works on the Rankine cycle. Next, steam is produced in the boiler by utilizing the heat of coal combustion. ठीक आहे. आता हे सेकंड चॅप्टर मध्ये शिकलोय. स्टीम प्रोड्यूस्ड वॉटर विथ द हेल्प ऑफ वॉटर इन बॉयलर. बॉयलर मध्ये आपण स्टीम तयार केली, कशाची सहाय्याने, तर कोल आहे ते कंबशन करून त्याचं.
ठीक आहे. त्याच्यानंतर स्टीम इज देन एक्सपांडेड इन द प्राइम मूव्हर दॅट इज स्टीम टर्बाइन. म्हणजे जे बॉयलर मध्ये स्टीम तयार केलेली आहे ते पुढं टर्बाइन वरती सोडले जाते. म्हणजे तिथे ती काय होते, एक्सपांड होते. ठीक आहे. आता बॉयलरच्या शेल मध्ये ती असणार आहे, कॉम्प्रेस असणार आहे. ठीक आहे. मग ते टर्बाइनला पाठवली की पुढे काय होणार आहे, त्याचं एक्सपांड होणार आहे. ठीक आहे. इज कंडेन्स्ड इन द कंडेन्सर टू बी फेड इन टू द बॉयलर अगेन. आता टर्बाइन वरती सोडल्यानंतर काय होणार आहे, टर्बाइन फिरणार आहे. ठीक आहे. टर्बाइन फिरल्यानंतर जी स्टीम आहे बाहेर पडणाऱ्या टर्बाइनच्या, ती परत कंडेन्सर मध्ये घेतली जाते. ठीक आहे. कंडेन्सर मध्ये काय घ्यायची, तर ती परत कूल केली जाते. ठीक आहे. कंडेन्सर म्हणजे थोडक्यात काय, तुमचं फ्रीज. ठीक आहे. फ्रीज मध्ये थंड केलं जातं, म्हणजे त्याचं टेम्परेचर काढून घेतलं जाते. कंडेन्सर मध्ये त्या स्टीमचं टेम्परेचर काढून घेतलं जाते आणि पुढे ती परत पंपच्या सहाय्यानं बॉयलरला वॉटर सप्लाय केली जाते, स्टीम सप्लाय केली जात नाही. कंडेन्सर मध्ये काय होते, स्टीम कंडेन्स होते, थंड होते. थंड झाले की त्याचं कन्वर्जन कशामध्ये होते, तर वॉटर मध्ये होते. ते वॉटर पुढे बॉयलरला परत पाठवले जाते. द स्टीम टर्बाइन ड्राईव्ह द अल्टरनेटर. आता टर्बाइन वरती स्टीम आली. ठीक आहे. टर्बाइन फिरलं. टर्बाइन फिरल्यानंतर पुढे काय होते बघा, द स्टीम टर्बाइन ड्राईव्ह द अल्टरनेटर विच कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी ऑफ द टर्बाइन इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. आता अल्टरनेटर म्हणजे तो टर्बाइनचा जो शाफ्ट आहे त्याला जनरेटर कनेक्ट केलेला असतो. तो कशाने कनेक्ट केला जातो, तर अल्टरनेटर. ठीक आहे. त्याला काय म्हणायचं, अल्टरनेटर. अल्टरनेटर काय करतोय, मेकॅनिकल एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करतोय. ठीक आहे. हा अल्टरनेटर आणि हा जो टर्बाइन आहे तो एकमेकाला कनेक्ट केलेले असतात. कनेक्ट केल्यामुळे टर्बाइनची मोशन ह्या अल्टरनेट थ्रू जनरेटरला जाणार आणि जनरेटर मध्ये काय असते, कॉइल असते, मॅग्नेट असते. जनरेटरचा शाफ्ट फिरला काय होते, इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. द स्टीम टर्बाइन ड्राईव्ह द अल्टरनेटर which convert the mechanical energy of the turbine into electrical energy. This type of power station where coal and water are available in abundant. Abundant म्हणजे पुष्कळ प्रमाणात. ठीक आहे. हे पॉवर प्लांट कुठं असतो, तर जिथं वॉटर आणि कोलची अवेलेबिलिटी जास्त आहे. द लार्ज अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर इज टू बी जनरेटेड. आणि जिथं लार्ज नंबर मध्ये इलेक्ट्रिक पॉवर जनरेट करायचे. ठीक आहे. हे इथं वापरले जाते. हे समजलं इंट्रोडक्शन याचं. त्याची डायग्राम आहे, डायग्राम म्हणून तुम्हाला आणखी क्लिअर होईल. डायग्राम दिसते सगळ्यांना? ठीक आहे. बघा, लक्ष द्या. आता हा पार्ट तर तुम्हाला झाला, हा बॉयलर माहिती आहे, कंडेन्सर पण माहिती आहे. सेकंडरीला चॅप्टर होता कंडेन्सर, स्टीम कंडेन्सर. हे पंप आहे, टर्बाइन आहे, जनरेटर आहे. आता हे कूलिंग टॉवर पण झालेलं आहे. पाचवा चॅप्टर होता थर्मल इंजिनिअरिंग, कूलिंग टॉवर. ह्याचा विसरला असता, परत एकदा मी सांगतो काय वर्किंग आहे ते. ठीक आहे. आता पहिल्यांदा बघा, हा पंप आहे. ठीक आहे. दिसतंय, कर्सर दिसतोय, संकेत गाडगे कर्सर दिसतोय का? दिसतोय सर. हा, ठीक आहे. लक्ष द्या जरा. हा पंप आहे. पंप कडून इथं हा बॉयलर आहे. ठीक आहे. चौकोनी. हा बॉयलरला काय करतो आपण, इथून वॉटर सप्लाय करतोय. ठीक आहे. म्हणजे इथं काय होतंय, स्टीम तयार होते, हिटिंग होते. वॉटरचं हिटिंग झाली की तर स्टीम तयार होते. ती स्टीम पुढं टर्बाइनला पाठवली जाते. हे टर्बाइन आहे, टी लिहिलेलं. ठीक आहे. टर्बाइन फिरते. टर्बाइन हा अल्टरनेटर आहे. ठीक आहे. टर्बाइन फिरलं की हा अल्टरनेटर फिरतोय. हा अल्टरनेटर फिरला की हा इलेक्ट्रिक जनरेटर आहे. हा जनरेटर फिरतोय, प्लस मायनस आहे, म्हणजे ते पोल्स आहेत त्याचे. ठीक आहे. हा इलेक्ट्रिक जनरेटर फिरतोय. इथपर्यंत समजलं? हा इलेक्ट्रिक जनरेटर फिरला की इथं इलेक्ट्रिसिटी तयार होते आणि ती पुढं वायरच्या सहाय्यानं ट्रान्सफॉर्मर थ्रू एमएससीबी ला पाठवली जाते. ठीक आहे. परत आता ह्या टर्बाइनवरती स्टीम आली की ही जी स्टीम आहे, ही स्टीम काय होणार, खाली हा जो आहे हा कंडेन्सर आहे, त्या कंडेन्सर मध्ये कलेक्ट केली जाते. ठीक आहे. आता कंडेन्सर मध्ये कलेक्ट केली जाते. मग इथं कंडेन्सर मध्ये काय होतं, तर ही जी स्टीम आहे ती थंड केली जाते. स्टीम थंड केली की काय होणार, तिचं वॉटर मध्ये कन्वर्ट केलं जाणार आहे. ही स्टीम कशाच्या सहाय्याने थंड केली जाते, तर कूलिंग टॉवर. म्हणजे इथं ही जी स्टीम आलेली आहे ती स्टीम वॉर्म वॉटर, म्हणजे आता इथं कंडेन्स केली की त्याचं गरम पाण्यामध्ये रूपांतर होणार आहे. ते गरम पाणी अजून थंड करायचं तर पुढं इथं कूलिंग टॉवरला पाठवलं जाते. कूलिंग टॉवर मध्ये वरून इथून थंड पाणी पडतं. ठीक आहे. थंड पाण्याचा सोर्स असतोय तो इथं पडतो, इथं मिक्स होते.
मग गरम पाणी आणि थंड पाणी मिक्स झालं की काय होणार आहे, पूर्ण वॉटर असणार आहे. ते वॉटर पंपच्या सहाय्यानं पुढे कंडेन्सरला दिलं जाणार आहे. मग हे कंडेन्सर मधलं हे जे पाणी आहे या स्टीम सोबत इथं मिक्स होतंय. परत ही स्टीम थंड केली जाते आणि परत जे वॉटर कन्वर्ट झालेलं आहे, स्टीमचं कन्वर्जन वॉटर मध्ये झालेलं आहे, हे परत पंपला घेतलं जाते आणि परत ह्या बॉयलरला सप्लाय केलं जाते. मग हे सायकल जोपर्यंत स्टीम जनरेट होते तोपर्यंत हे कंटिन्यू सायकल होते, पूर्ण होते. ठीक आहे, ही झाली एक सायकल, म्हणजे कंटिन्यू चालू असते सायकल. हे तर लक्षात ठेवा. हा जो स्टॅक आहे, समजा स्टीम जर जास्त झाली आपल्याला थांबवायचं असलं टर्बाईन, तर इथं आपण ते स्टोअर करू शकतो. ठीक आहे, हे झालं तुमचा थर्मल पॉवर प्लांट किंवा स्टीम पॉवर प्लांट. परत एकदा बघा, लक्ष द्या. दिस इज पंप feed the water to the boiler. In boiler, steam is produced with the help of coal combustion. After that this steam will transfer to the turbine with high pressure and high temperature. After this, turbine will rotate. In turbine, steam will extend. This extended steam will collected in this condenser. In condenser, steam get condensed. It convert into the water. After that, some warm water will transfer to the cooling tower. In cooling tower, from upward, there is a mixing of cold water with warm water. When it get mixed, the warm water get cold and it will transfer to the, with the help of pump, through the condenser. After that, this condenser will give the water to the pump and that pump will transfer the water to the boiler. This cycle will get continue. ठीक आहे, हे झालं याचं वर्किंग. समजले? थर्मल पॉवर प्लांट किंवा स्टीम पॉवर प्लांट समजले? येस ऑर नो? हो सर. कुणाला समजलं असं आहे का? हा, समजले का? सूरज पवार समजले? हो सर. यश कोरडे आहेत का? यश कोरडे, संकेत गाडगे समजले? होय सर. सात जोशी. हॅलो सर. हा बोला. हा सर, समजले. ठीक आहे. प्रशांत शिंदे समजले? आहेत का प्रशांत शिंदे? धनराज समजले? इकडे गर्ल्स मध्ये समजले? ऋतुजा पवार, अलिशा मुलानी. हा सर, समजले. ठीक आहे. इकडे ए डिव्हिजन गर्ल्स वैष्णवी वाघ समजले? हा सर. ठीक आहे. बघा पुढचा पार्ट जेव्हा सिंपल आहे, हे झालेलंच आहे तुम्हाला. कूलिंग टॉवर, कंडेन्सर वगैरे. ठीक आहे, त्याचं वर्किंग वगैरे थर्मल इंजिनिअरिंग झालेलं गेल्या वर्षी. ठीक आहे. पुढचं बघा, कंपोनेंट्स ऑफ स्टीम पॉवर प्लांट, कोल अँड ऍश हँडलिंग सिस्टीम. आता कंपोनेंट्स कुठले कुठले? कोल अँड ऍश, कोळसा आणि त्याची राख, हँडलिंग सिस्टीम. म्हणजे आता हे सिस्टीम व्यवस्थित असली पाहिजे हँडलिंग करणार. ठीक आहे, तरच कंबशन व्यवस्थित. बघा, द कोल इज ट्रान्सपोर्टेड टू द स्टीम पॉवर स्टेशन बाय रोड ऑर रेल अँड इट स्टोर्ड इन द कोल स्टोरेज प्लॅन्ट. सिंपल आहे. कोल कसा ट्रान्सफर केला जातो? बाय रोड ऑर रेलनं, रेल्वेने किंवा रोडने गाड्या थ्रू स्टोअर केला. आणि कुठं स्टोअर केला जातो? तर कोल स्टोरेज प्लॅन्ट मध्ये. ठीक आहे, कसा ट्रान्सफर केला जातो? बाय रोड ऑर रेल. ठीक आहे, सिंपल आहे. त्याच्यानंतर स्टोरेज ऑफ कोल इज प्रायमरली मॅटर ऑफ प्रोटेक्शन अगेन्स्ट कोल स्ट्राईक. आता हे जरा रिस्की आहे. ठीक आहे, कोल स्टोरेज करायचं. कारण का? तर कोल स्ट्राईक होऊ शकतो. त्याच्यानंतर फेल्युअर ऑफ ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम अँड जनरल कोल शॉर्टेज. कारण कोलचं शॉर्टेज जर आलं, ठीक आहे, मध्ये न्यूज आले होते बघा की कोळशाची कमी पडायला, त्यामुळे इलेक्ट्रिसिटी कमी तयार व्हायला लागली. ठीक आहे, असं होऊ शकते. त्याच्यानंतर बघा, फ्रॉम द कोल स्टोरेज प्लांट कोल इज डिलिव्हर्ड टू द कोल हँडलिंग प्लांट. ठीक आहे, आता स्टोरेज केलं की तिथून कुठं जाणार आहे? तो कोल हँडलिंग प्लांटला, वेअर इट इज पुल्वरायझड, म्हणजे दॅट इज क्रश्ड इनटू द स्मॉल पीसेस. तो जो कोल आहे तो काय केला जातो? बारीक केला जातो, त्याची पावडर केली जाते. इन ऑर्डर टू इन्क्रीज इट्स सरफेस एक्सपोजर. दस आता
का बारीक करायचा, तर आपण FBC पाहिले बा, फ्लुइड हायड्रोजन बेड कंबशन, बारीक बारीक पावडर करून त्याचं बेड केलं जातं, म्हणजे जेणेकरून कंबशन फास्ट होईल. दस प्रोमोटिंग रॅपिड कंबशन विदाउट युझिंग लार्ज क्वांटिटी ऑफ एक्सेस एअर, म्हणजे कमी क्वांटिटीच्या एअर मध्ये त्याचं कंबशन व्यवस्थित होण्यासाठी तो जो कोल आहे तो काय केला जातो, क्रश केला जातो. ठीक आहे. द pulverized coal is fed to the boiler by the belt conveyor. आता बेल्ट आणि कन्व्हेयर पाहिले असतील, जिना मॉलमध्ये वगैरे गेला असता तुम्ही, जो जिना असतो कन्व्हेयर असतं, ठीक आहे, त्याच्यावर त्याच्यासारखं त्याचे तो जो थर्मल पॉवर प्लांट आहे त्याच्यामध्ये बेल्ट आणि कन्व्हेयर असतात. त्यानुसार आपण काय करू शकतो, तिचं ट्रान्सपोर्टेशन करू शकतो. The coal is burned in the boiler and ash produced after the complete combustion of coal is removed to the ash handling plant and then delivered to the ash storage plant for disposal. आता कंबशन झाल्यानंतर राख तयार होते, ती राख काय केली जाते, रिमूव्ह केली जाते कशातून, ऍश हँडलिंग, बाय ऍश हँडलिंग ना, ठीक आहे, अँड देन डिलिव्हर टू द ऍश स्टोरेज प्लांट फॉर डिपॉझिट. कुठेही टाकली जात नाही, ती डिपॉझिट केली जाते, जमिनीमध्ये पुरली जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, द रिमूव्हल ऑफ द ऍश फ्रॉम द बॉयलर फर्नेस इज नेसेसरी फॉर प्रॉपर बर्निंग ऑफ कोल. आता ऍश जर तशी साठून राहिली कंबशन चेंबर मध्ये तर काय होणार आहे, प्रॉपर बर्निंग होणार नाही. येते का लक्षात बघा, ज्यावेळेस तुम्ही शेकोटीला वगैरे बसताय तिथं जर कंटिन्यू त्याच फुएलवरती जर राख पडत राहील तर बर्निंग व्यवस्थित होत नाही. इट इज वर्थ वाईल टू गिव्ह अ पासिंग रेफरन्स टू द अमाउंट ऑफ कोल बर्न अँड ऍश प्रोड्युस्ड इन द मॉडर्न स्टीम पॉवर स्टेशन. आता त्याचा जो रेफरन्स आहे, त्याचं जे रेकॉर्डिंग आहे किंवा त्याचा जो रेकॉर्ड आहे, किती कोळसा बर्न होतो, किती ऍश तयार होते, ह्याचा रेफरन्स गव्हर्नमेंटला देणं गरजेचं असतं. ठीक आहे. समजलं. हे पहिला पार्ट कुठला आहे, कंपोनंट आहे कुठला आहे, कोल अँड ऍश हँडलिंग सिस्टीम. ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, कोल ट्रान्सपोर्ट केला जातो, कसा ट्रान्सपोर्ट केला जातो, बाय रोड और रेलनं. तो स्टोरेज प्लांट मधून थर्मल पॉवर प्लांट कडे कसा पाठवला जातो, तर कन्व्हेयरच्या सहाय्याने. ठीक आहे, कन्व्हेयरच्या सहाय्याने पाठवला जातो. बर्निंग झाल्यानंतर तो जो कोल आहे तो काय केला जातो, क्रश केला जातो. क्रश केल्यानंतर तो पुढं बर्निंग झाल्यानंतर त्याची जी ऍश तयार होणार आहे, ती ऍश आपण काय करतो, रिमूव्ह करतो. ठीक आहे, तिथून, आणि ती डिपॉझिट करतो जमिनीमध्ये. मग हे क्रश का करायचं, तर त्याच्यासाठी जी लागणारी जी एअर आहे कंबशन साठी ती कमी लागते. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होणार, त्याची थर्मल इफिशियन्सी वाढणार आहे. ठीक आहे. जी ऍश प्रोड्यूस झालेली आहे ते आपण कसं करतो, डिपॉझिट करतो, म्हणजे डिपॉझिट करतो, करून टाकतो. ठीक आहे. हे कशासाठी करायचं, ऍश रिमूव्ह कशासाठी करायचं, तर बॉयलरचं जे फर्नेस आहे त्याच्यामध्ये कंबशन जे आहे ते व्यवस्थित होण्यासाठी. हे झालं तुमचं पहिलं, कोल अँड ऍश हँडलिंग सिस्टम. समजलं संकेत? समजलं सर. बाकीच्याने समजलंय का? सिंपल आहे, रीड करा एकदा, काही आवड नाही, सगळे शब्द सिंपल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आता इथं किती कोळसा लागतो तिथले, 100 मेगावॅट स्टेशन ऑपरेटिंग ऍट 50% लोड फॅक्टर मे बर्न अबाउट 20,000 टन्स ऑफ कोल पर मंथ. ठीक आहे. आता असं स्टेशन जे 100 मेगावॅट वीज निर्मिती करते आणि 50% लोड वरती चालते, असं स्टेशन हे 20,000 टन कोळसा पर मंथ जाळते. ऍश प्रोड्युस्ड मे बी टू द ट्यून ऑफ 10% टू द 15% ऑफ कोल फायर्ड. आणि कोळसा किती जळतोय, तर ऍश किती तयार होते, तर 10 ते 15%. दॅट इज 2,000 टू 3,000 टन. बघा परत एकदा ह्याचं मिनिंग, 100 मेगावॅट स्टेशन वीज निर्मिती करते, ते 50% लोड वरती जर चाललं तर 20,000 टन पर महिन्याला कोळसा लागतो. आणि त्याची राख किती तयार होते, तर 10 ते 15%, म्हणजे 2,000 ते 3,000 टन. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, इनफॅक्ट इन अ थर्मल स्टेशन अबाउट 50% to 60% ऑफ टोटल ऑपरेटिंग कॉस्ट कन्सिस्ट ऑफ फ्युअल परचेसिंग अँड इट्स हँडलिंग. म्हणजे 50 ते 60% टोटल जे ऑपरेटिंग कॉस्ट आहे हे आपल्याला परचेसिंगला लागते. कशाच्या, फ्युएल, कोलच्या आणि त्याच्या हँडलिंगच्या परचेसिंगसाठी किती कॉस्ट लागते, तर टोटल 50 ते 60, म्हणजे निम्मी. ठीक आहे. म्हणजे समजा 1,000 रुपये तर त्याची इलेक्ट्रिसिटी तयार होत असली 1,000 रुपयाची, तर त्यातले जे 500 रुपये जे आहेत ते कशासाठी लागणार, तर आपल्याला कोल खरेदीला आणि त्याच्या हँडलिंगसाठी लागतात. ठीक आहे. हे झालं ह्याचं
रेफरन्स, इथं जर रेफरन्स म्हणलं होतं ते त्याचा रेफरन्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा स्टीम ऑपरेटिंग प्लांट. त्याच्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये काय काय बॉयलर माहिती आहे झालेलं डेफिनेशन. ठीक आहे. द हीट ऑफ कंबशन ऑफ कोल इन द बॉयलर इज युटिलाइज्ड टू कन्वर्ट वॉटर इनटू स्टीम ऍट हाय टेम्परेचर अँड प्रेशर. हीटच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, हाय प्रेशर हाय टेम्परेचरची स्टीम बॉयलर मध्ये तयार करू शकतो. The flue gases from the boiler makes their journey through superheater. आता जे फ्ल्यू गॅसेस तयार झालेले आहेत कंबशन म्हणून ते कुठून पास होतात बघा, सुपरहीटर, इकॉनॉमायझर, एअर फिल्टर and are finally exhausted to the atmosphere through the chimney. आता हे एअर फिल्टर इकॉनॉमायझर मध्ये ह्या फ्ल्यू गॅसच्या सहाय्याने आपण वॉटर गरम करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर एअर फिल्टर मध्ये एअर गरम करतो आणि फायनली एक्झॉस्टेड टू द ऍटमॉस्फिअर थ्रू द चिमनी. चिमनीच्या सहाय्याने आपण ते काय करू शकतो, बाहेर टाकू शकतो. ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये पहिला झाला बॉयलर. ठीक आहे. बॉयलर नंतर बघा सुपर हिटर पाहिलेला आहे, स्टीम पॉवर हाय प्रेशर बॉयलर मध्ये. सुपर हिटर, स्टीम प्रोड्युस्ड इन द बॉयलर इज वेट अँड इज पास्ड थ्रू द सुपर हिटर. आता पहिल्यांदा जी स्टीम तयार होते ती वेट असते, त्याच्यामध्ये वॉटरचं प्रमाण असते. मग ती कुठं पास होते तर सुपर हिटर. सुपर हिटर वेअर इट इज ड्रायड अँड सुपरहिटेड. dried and superheated, that is steam temperature increased above the boiling point of water. म्हणजे ती जी वेट स्टीम आहे ती फर्दर हीट केली जाते आणि त्याचं टेम्परेचर अबोव द बॉइलिंग पॉइंट म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त केलं जातं बाय द फ्लू गॅसेस ऑफ देअर ऑन देअर वे टू द चिमनी. म्हणजे हे कशाच्या सहाय्याने केलं जातं तर कंबशन मधून जे फ्लू गॅसेस गरम गॅसेस तयार होणार आहेत त्याच्या थ्रू ह्या सुपर हिटरला दिले जातात. सुपर हिटर मध्ये जी वेट स्टीम आहे त्याचं टेम्परेचर वाढवलं जातं, आणखीन हीट केली जाते 100 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा सुपर हिटिंग प्रोव्हाइड टू प्रिन्सिपल बेनिफिट्स. ठीक आहे. 2 बेनिफिट्स आहे. फर्स्टली द ओव्हरऑल एफिशियन्सी इज इन्क्रीज्ड अँड सेकंड टू मच कंडेन्सेशन इन द लास्ट स्टेज इन द टर्बाइन. म्हणजे त्याचं कंडेन्सेशन पण काय होतंय, फास्ट होतंय. म्हणजे कंडेन्सेशन जर फास्ट झालं तर आपल्याला जी स्टीम आहे ती स्टीम लवकर थंड करता येईल. which would cause blade corrosion is avoided. म्हणजे कंडेन्सेशन जर लवकर झालं तर त्याचं ज्यामुळे टर्बाइनचं करोजन होतं ते काय केलं जातं, अवॉइड केलं जातं. ते लक्षात बघा. हे जे आहे टू मच कंडेन्सेशन म्हणजे कंडेन्सेशन तिथं लवकर होतं म्हणजे लवकर ती स्टीम गार होते. गार झाल्यानंतर त्याच्यामुळे काय होणार आहे तर जे करोजन आहे ब्लेडचं टर्बाइनचं ते काय होणार आहे, अवॉइड केलं जाणार आहे. ठीक आहे. The superheated steam from the superheater is fed to the steam turbine through the main wall. आता मेन वॉल मधून सुपरहिटर मधून स्टीम टर्बाइनला पास केली जाते. ठीक आहे. हा झाला दुसरा तुमचा काय झाला, सुपर हिटर. नेक्स्ट बघा इकॉनॉमायझर. माहिती आहे इकॉनॉमायझरचं काम काय, तेच आहे, रिपीटेड पार्ट तोच आहे. लक्षात ठेवा हे मेन जे पार्ट आहे ते बॉयलर मध्ये पण होते आणि इकडं थर्मल पॉवर प्लांट किंवा गॅस पॉवर स्टीम पॉवर प्लांट मध्ये पण आहे. इकॉनॉमायझरचं काम काय बघा. आणि इकॉनॉमायझर इज इसेन्शियल फीड वॉटर हीटर अँड ड्राईव्ह हीट फ्रॉम द फ्लू गॅसेस फॉर दिस पर्पज. म्हणजे इसेन्शियल फीड वॉटर. इकॉनॉमायझर काय करते, फीड वॉटर काय करते, गरम करते. ठीक आहे. द फीड वॉटर इज फीड टू द इकॉनॉमायझर बिफोर सप्लाइंग टू द बॉयलर. म्हणजे बॉयलरला सप्लाय करण्यापूर्वी ते जे पाणी आहे ते इकॉनॉमायझर मधून पास केलं जातं. ठीक आहे. द इकॉनॉमायझर extract a part of heat from flue gases to the increase the water feed water temperature. इकॉनॉमायझर कुठून हीट घेणार आहे, फ्लू गॅसेस मधून. ठीक आहे. ते जे फ्लू गॅसेस कंबशन मधून तयार होणार आहे लक्षात ठेवा त्याचा मल्टीपर्पज आहे. सुपर हिटर मध्ये आहे, इकॉनॉमायझर मध्ये आहे, एअर प्रिहीटर मध्ये आहे. द इकॉनॉमायझर एक्स्ट्रॅक्ट अ पार्ट ऑफ हीट फ्रॉम फ्लू गॅसेस टू इन्क्रीज द फीड वॉटर टेम्परेचर. ठीक आहे. म्हणजे बॉयलरला जे वॉटर सप्लाय करणार आहे त्याचं टेम्परेचर वाढवण्याचं काम कोण करतं तर इकॉनॉमायझर करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा एअर प्रीहीटर आहे. An air preheater increase the temperature of air supplied to the coal burning by deriving heat from the flue gases. Heat from flue gas सगळीकडे बघा heat from flue gases, from flue gas वर्ड आहे. म्हणजे फ्लू गॅसेस कंबशन मध्ये जे फ्लू गॅसेस तयार होणार तिथून जी हीट तयार होती ती हीट कशासाठी वापरली जाते तर सप्लायड एअर, हिटिंग ऑफ सप्लायड एअर टू द बर्निंग बाय बर्निंग. म्हणजे कंबशन चेंबरला जे आपण ऑक्सिजन पुरवठा करणार आहे
तो जर थंड असेल तर कंबशन व्यवस्थित होणार नाही. ह्याच्यासाठी त्याचं टेम्परेचर काय करतो आपण, इन्क्रीज करतो विथ द हेल्प ऑफ फ्यू गॅसेस. एअर इज ड्रॉन फ्रॉम द ॲटमॉस्फिअर बाय द फोर्स्ड ड्रॉट फॅन. फॅनच्या सहाय्यानं आपण पाहिलं होतं बॉयलर कन्स्ट्रक्शन मध्ये, फॅनच्या सहाय्याने काय केले जाते, एअर ड्रॉप केली जाते and is passed through the air preheater before supplying to the boiler furnace. आणि बॉयलर फर्नेसला सप्लाय केली जाते हीट करून. द एअर प्रीहीटर एक्स्ट्रॅक्ट द हीट फ्रॉम द फ्ल्यू. परत तोच वर्ड आला. हे जे आहेत एअर प्रीहीटर, इकॉनॉमायझर, सुपर हीटर, हे हीट कुठून घेतात, एमसीक्यू आता लक्षात ठेवा, तर फ्ल्यू गॅसेस कडून हीट घेतात. and increase the temperature of air used for coal combustion. The principal benefits of preheating air are increased thermal efficiency and increase the steam capacity r square meter of boiler surface. म्हणजे ह्याचे दोन ऍडव्हान्टेजेस कुठल्या, थर्मल इफिशियन्सी आणि कॅपॅसिटी. स्टीम टर्बाइन स्टीम पॉवर प्लांटची कॅपॅसिटी वाढवायचं काम कोण करते, हे जे एअर प्रीहीटर आहे ते करते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा टर्बाइन आहे महत्वाचा पार्ट. का हे पण झाले होतं स्टीम टर्बाइन. तिसरा चौथा चॅप्टर होता थर्मल. ठीक आहे. बघा द ड्राय अँड सुपरहिटेड स्टीम फ्रॉम सुपरहिटर. आता सुपरहिटर मध्ये स्टीम आली, इज फेड टू द स्टीम टर्बाइन थ्रू द मेन वॉल. मेन वॉल मध्ये मधून स्टीम टर्बाइन वरती सोडली जाते. फेड करणे म्हणजे काय, सोडणे. ठीक आहे. हीट एनर्जी ऑफ स्टीम when passing over the blades of turbine is converted into mechanical energy. आता टर्बाइनला ब्लेड्स असतात. ठीक आहे. म्हणजे पाते असतात थोडक्यात. ब्लेड्स म्हणजे काय, पाते. शाफ्ट असतोय, त्या शाफ्ट भोवती ब्लेड्स असतात. म्हणजे बकेट, जसे तुम्ही बकेट बघता जेसीबीचे वगैरे, तसे शाफ्ट वरती बकेट माउंट केलेले असतात. ज्यावेळेस स्टीम त्याच्यावरती हाय प्रेशर हाय टेम्परेचर स्टीम पडते त्यावेळेस ते रोटेट होतात. म्हणजे आपल्याला त्याचं कन्वर्जन कशामध्ये होते, तर स्टीमचं मेकॅनिकल एनर्जी मध्ये. आफ्टर गिव्हिंग हीट एनर्जी टू द टर्बाइन स्टीम इज एक्झॉस्टेड टू द कंडेन्सर. आता टर्बाइन मधून पास झाल्यानंतर ते पुढे कुठं जाणार आहे, तर कंडेन्सरला जाणार आहे. विच कंडेन्सेस द एक्झॉस्टेड स्टीम बाय मीन्स ऑफ कोल्ड वॉटर सर्क्युलेशन. आणि ती जी स्टीम आहे, गरम स्टीम, तिथं कंडेन्सर मध्ये काय केली जाते, कंडेन्स केली जाते. कशाच्या सहाय्यानं, कोल्ड वॉटर सर्क्युलेशनच्या. म्हणजे जो कोल्ड वॉटरचा जो सोर्स आहे त्या सोर्स थ्रू काय केली जाते, कंडेन्स केली जाते आणि पुढे परत ते बॉयलरला पाठवली जाते. समजलं का? बघा स्टीम टर्बाइन हे जे आहे स्टीम टर्बाइनचं, हे डायग्राम मध्ये दाखवतो तुम्हाला. इथं आली स्टीम, दिसतंय डायग्राम, दिसतंय सगळ्यांना. प्रसाद जोशी डायग्राम दिसते का? हा सर. हा ठीक आहे. बघा लक्ष द्या. इथं आता इथून सुपर हिटर मध्ये इथं स्टीम येते, इथं टर्बाइनचे ब्लेड्स असतात. ठीक आहे. हे ब्लेड्स फिरले की इकडं इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. म्हणजे ती जी स्टीम आहे ती इथं खाली येते परत कंडेन्सर मध्ये. ठीक आहे. कंडेन्सर मध्ये ती कंडेन्स केली जाते. कशाच्या सहाय्यानं, तर हे जे कूलिंग टॉवर आहे इकडं वरून पाणी पडतं, थंड पाणी. ठीक आहे. ते इथं कोल केले जातं सगळं. आता वॉर्म वॉटर मध्ये थोडं गरम पाणी असतं, इथं कंडेन्सर केलं की थोडं गरम राहते. हे आणखीन थंड करण्यासाठी इथं कूलिंग टॉवर जे आहे, कूलिंग टॉवर इथून थंड पाणी स्प्रे केलं जातं, तिथे ते मिक्स होतं. ते मिक्स झाले की परत पंपच्या सहाय्यानं थोडं कंडेन्सरला पाठवलं जातं. मग हे कंडेन्सर थ्रू पुढं बॉयलरला पाठवलं जातं. हेच ते मिनिंग आहे ह्याचं. ठीक आहे. हे स्टीम टर्बाइन नंतर. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा अल्टरनेटर आहे. द स्टीम टर्बाइन इज कपल्ड टू अँड अल्टरनेटर. स्टीम टर्बाइन म्हणजे कपलिंग असते. ठीक आहे. तुम्ही ड्रॉइंग मध्ये पाहिलं तर कपलिंग वगैरे ते काय केलं जाते, कपलिंग मध्ये थोडक्यात काय असते, जॉईंट असतोय, कपल जॉईंट. ठीक आहे. मग ते काय केलं जाते, अल्टरनेटर. द स्टीम टर्बाइन इज कपल्ड टू अँड अल्टरनेटर. द अल्टरनेटर कन्वर्ट्स द मेकॅनिकल एनर्जी ऑफ अ टर्बाइन टू इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे अल्टरनेटर काय करतं, मेकॅनिकल एनर्जी. टर्बाइन फिरलं की तो अल्टरनेटर फिरणार आहे, अल्टरनेटर फिरला की तो जनरेटर फिरणार आहे, जनरेटर फिरला की त्याची एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होणार. द इलेक्ट्रिकल आउटपुट फ्रॉम द अल्टरनेटर इज डिलिव्हर्ड टू द बार्स थ्रू ट्रान्सफॉर्मर, सर्किट ब्रेकर्स अँड आयसोलेटर. आता हे अल्टरनेटर कुठं जाणार आहे पुढे एनर्जी, तर ट्रान्सफॉर्मर सर्किट म्हणजे डीपी वगैरे म्हणतो आपण त्याला,
आणि ब्रेकर्सला तो देणार आहे. म्हणजे स्टोअर करा. आता इलेक्ट्रिसिटी कुठं स्टोअर केली जाते तर ते ट्रान्सफॉर्मर असतील किंवा सर्किट वगैरे असतील त्याच्यामध्ये ती स्टोअर केली जाते. हे झालं अल्टरनेटचा यूज. त्याच्यानंतर बघा फीड वॉटर आहे. द कंडेन्सेट फ्रॉम द कंडेन्सर इज युज्ड ऍज अ फीड वॉटर टू द बॉयलर. हे फीड वॉटर कुठून येतं तर टर्बाइन मधून जी स्टीम येणार आहे ते कंडेन्सर मध्ये थंड केली जाते. तिथं थंड झाल्यानंतर त्याचं कन्वर्जन वॉटर मध्ये होते. ते वॉटर आपण फीड वॉटर म्हणून यूज करतो. ते पंपच्या सहाय्याने आपण बॉयलरला सप्लाय करतो. सेम वॉटर मे बी लॉस्ट इन द सायकल विच इज सुटेबल मेड अप फ्रॉम द एक्सटर्नल सोर्स. आता हे जे वॉटर आहे ते लॉस्ट होऊ शकते कुठं तर त्याच्या सायकल मध्ये लॉस्ट होऊ शकते. ठीक आहे. म्हणजे जेवढी स्टीम येईल तेवढंच वॉटर कन्वर्ट होईल असं नसते. द फीड वॉटर and its way to the boiler is heated by the water heater and economizer. आता ते पुढे सप्लाय करताना परत अजून ते इकॉनॉमायझर आणि वॉटर हिटरनं परत हीट केलं जातं. ठीक आहे. हे झाल्याचं फीड वॉटर. दिस हेल्प इन द रायझिंग द ओव्हरऑल एफिशियन्सी ऑफ प्लांट. आता ही एवढे जे सगळे पार्ट पाहिले आपण इकॉनॉमायझर, फीड वॉटर, एअर प्रीहीटर, कंडेन्सर, टर्बाइन, ह्याचा एकच मोठा आहे इफिशियन्सी वाढवायची. कशाची तर थर्मल पॉवर प्लांटची किंवा स्टीम पॉवर प्लांटची. ह्याच्यासाठी हे एवढं यूज करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा समजलं एवढं. अथर्वदोषी समजले. हो सर. संकेत सर रिपीट करा. फीड वॉटर रिपीट करायचं का. ठीक आहे. बघा नेक्स्ट ऍडव्हान्टेजेस बघा. द फ्युएल युज्ड इज क्वाइट चीप. ऍडव्हान्टेज बघा. फ्युएल दॅट इज कोल युज्ड इज क्वाइट चीप. म्हणजे थोड्या प्रमाणात स्वस्त आहे. लेस इनिशियल कॉस्ट ऍज कम्पेअर टू द अदर जनरेटिंग स्टेशन. इनिशियल कॉस्ट जी आहे ती काय लेस आहे. इट कॅन बी इन्स्टॉल्ड ॲट एनी प्लेस इरेस्पेक्टिव्ह ऑफ द एक्झिस्टन्स ऑफ कोल. म्हणजे जिथं कोल अवेलेबल आहे तिथं आपण हे इन्स्टॉल करू शकतो. The coal can be transported to the site of the plant by rail or road. म्हणजे तो पोलचं ट्रान्सपोर्टेशन आहे ते सोपं आहे. ते कशी साइन करू शकतो आपण तर रोड आणि रेलच्या सहाय्याने करू शकतो. इट रिक्वायर लेस स्पेस ऍज कम्पेअर टू द हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. ह्याला जी लागणारी जी जागा आहे ती कशी आहे लेस आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा द कॉस्ट ऑफ जनरेशन इज लेसर दॅन द दॅट ऑफ डिझेल पॉवर प्लांट. म्हणजे जी कॉस्ट आहे ती कमी आहे कशाच्या रिलेटेड डिझेल पॉवर प्लांट. त्याचे लिमिटेशन्स पण आहेत. इट पोल्युट्स द ऍटमॉस्फिअर ड्यू टू द प्रोडक्शन ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ स्मोक अँड फ्युम्स. आता कोल बर्न होतं म्हणल्यानंतर काय होणार आहे पोल्युशन होणार आहे. ठीक आहे. लार्ज अमाऊंट मध्ये स्मोक तयार होणार आहे म्हणजे धुके आणि फ्युम्स म्हणजे त्याची वाफा जी आहे ती मोठ्या प्रमाणात तयार होणार आहे. त्यामुळे काय होणार आहे पोल्युशन होणार आहे. रनिंग कॉस्ट इज हाय. ठीक आहे. म्हणजे जे चालवायचं जे आहे चालवायला त्याची कॉस्ट जास्त आहे. बघितलं मग 50 ते 60% जी कॉस्ट आहे ती आपल्याला रनिंग कॉस्ट आहे. ठीक आहे. ती खूप मच आहे. त्याच्यानंतर पुढचं बघा टाइप्स ऑफ फ्युएल हँडलिंग सिस्टीम. पहिलं आहे सॉलिड फ्युएल सच ॲज कोल, लिक्विड फ्युएल ॲज ऑइल आणि गॅसियस फ्युएल ॲज गॅस. तर फ्युएल कुठले कुठले वापरणार सॉलिड फ्युएल सच ॲज कोल, लिक्विड फ्युएल ॲज ऑइल आणि गॅसियस फ्युएल ॲज गॅस. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा कॉम्पोनंट्स ऑफ फ्युएल हँडलिंग सिस्टीम. आता हे एवढे कॉम्पोनंट्स आहेत. त्याच्यामध्ये पहिलं आहे बघा कोल डिलिव्हरी. ठीक आहे. अनलोडिंग, प्रिपरेशन, ट्रान्सफर, आउटडोर स्टोरेज, कन्व्हर्टेड स्टोरेज, इम्प्लांट हँडलिंग, वेईंग अँड मेजरिंग. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा हे जे एवढे आहेत 8 कॉम्पोनंट हे कशाचे आहेत तर फ्युएल हँडलिंग सिस्टीमचे. म्हणजे तिथं कोल डिलिव्हरी होणार, त्याचं अनलोडिंग होणार, प्रिपरेशन म्हणजे त्याचं क्रश होणार, ट्रान्सफर करायचं आहे, आउटडोर स्टोरेज म्हणजे स्टोरेजच्या आउटडोर स्टोरेज म्हणजे जे प्लांट आहे तुमचा त्याच्या बाहेर स्टोरेज करणार, कन्व्हर्टेड स्टोरेज. त्याच्यानंतर इम्प्लांट हँडलिंग आहे म्हणजे प्लांट मध्ये गेल्यानंतर हँडलिंग आणि वेईंग आणि मेजरिंग. वेटिंग किंवा वेईंग जे आहे त्याच्यामध्ये वजन आणि त्याचं मोजमाप. ठीक आहे. हे एवढे जे आहेत कॉम्पोनंट ते कशाचे आहेत तर फ्युएल हँडलिंग सिस्टीमचे आहेत. म्हणजे थोडक्यात काय करायचं जे फ्युएल आहे त्याचं स्टेप बाय स्टेप रेकॉर्डिंग ठेवायचं. हे ते लक्षात बघा. हे जे आहे त्याचं रेकॉर्डिंग ठेवायचं आणि त्याच्यामध्ये तुमचं डिलिव्हरी असेल,
त्याच्यामध्ये अनलोडिंग असेल, प्रिपरेशन म्हणजे क्रशिंग वगैरे असेल, ट्रान्सफर असेल, त्याच्यानंतर आउट स्टोरेज असेल, कन्व्हर्टेड स्टोरेज असेल. ठीक आहे, म्हणजे आउटडोअर स्टोरेज आणि कन्व्हर्टेड म्हणजे आउटडोअर म्हणजे टोटल आलेलं बाहेरून रेल थ्रू किंवा रोड थ्रू, आणि त्याच्यामध्ये नंतर कन्वर्ट केलेलं आहे क्रश मध्ये जे स्टोरेज आलं. त्याच्यानंतर इन प्लांट म्हणजे प्लांट मधलं हँडलिंग, आणि त्याच्यानंतर त्याचं वजन आणि मोजमाप. ठीक आहे, हे झालं तुमचं कॉम्पोनंट्स ऑफ फ्युएल हँडलिंग सिस्टीम. त्याच्यानंतर बघा इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेशन म्हणून आहे, म्हणजे डायग्राम दाखवतो तुम्हाला. तुमचं हे जे आहे थोडक्यात सायलेन्सर जो असतो गाडीचा, तसं ह्याचं कन्व्हर्जन ह्याचं काम आहे, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. ठीक आहे, थोडक्यात इंट्रोडक्शन सांगतो, हे पुढच्या वेळेस घेऊ, पुढच्या उद्या किंवा परवा. त्याचं काय करताय, जो गॅस आहे जे फ्युल गॅसेस तयार होणार आहेत कंबशनमुळे, त्याचं क्लीन करायचं काम हे करतंय. हे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. ठीक आहे, त्याचं वर्किंग काय आहे तर मेन प्रिन्सिपल काय आहे तर जे फ्युल गॅसेस तयार होणार आहे ते क्लीन करायचं काम हा इलेक्ट्रॉनिक प्रेसिपिटेट करतो. जसं तुमचा सायलेन्सर काय करतो, आवाज कमी करतो, तसं हा काय करतो तर गॅस क्लीन करायचं काम करतो. ह्याच्यामध्ये दोन इलेक्ट्रोड आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ठीक आहे, एक जो इलेक्ट्रोड आहे तो खाली ग्राउंडला दिलेला असतोय, हा रेक्टिफायर आहे. रेक्टिफायर काय करतोय, एसीचं कन्व्हर्जन डीसी मध्ये करतोय. त्याच्यानंतर हाय व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर आहे, व्होल्टेज वाढवतोय, स्टेप अप किंवा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असतोय. कंट्रोल कॅबिनेट आहे, म्हणजे कंट्रोल युनिट इथं आहे, आणि इकडे काय तुमचा 440 व्होल्ट 50 हर्ट्जचा जो सप्लाय आहे. ठीक आहे, हा तुमचा डिस्चार्ज इलेक्ट्रोड आहे, आणि हा कलेक्टर इलेक्ट्रोड आहे. त्याच्यानंतर होपर वगैरे आहे, म्हणजे जे डिटेल मध्ये आहे ते आपण नंतर बघूया. लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉनिक प्रेसिपिटेटर इज वर्किंग सेम ॲज अ सायलेन्सर. सायलेन्सर मध्ये कसा आहे, आवाज कमी होतो, पण इथं काय करतो आपण, फ्यू गॅसेस जे आहेत ते क्लीन करायचं काम कोण करते तर हा तुमचा इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर करतो. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये दोन इलेक्ट्रोड आहे, कंट्रोल कॅबिनेट आहे, हाय व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर आहे, रेक्टिफायर आहे. ठीक आहे, आणि कुपर वगैरे आहे. समजलं का, इथंपर्यंत समजले?